तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे आणि तरी सुद्धा न्याय मिळालेला नाही। अशातच त्यांचे बंधू धनंजय देशमुखांनी गंभीर आरोप केलेत। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील बी टीमवर कधी कारवाई करणार असा सवाल त्यांनी केलाय। दुसरी एक बी टीम या संदर्भात काम करत असल्याचा आरोप करत धनंजय देशमुखांनी डॉक्टर सुभाष वायबसे, बालाजी तांदळे, संजय केदार आणि मोराळेंचं नाव घेत त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा प्रश्न प्रशासनाला विचारला। बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे, 6 तारखेला, 9 तारखेला, 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार, त्यांना फोन आलेला आरोपींचा, हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायबसे। तुम्ही हे सांगा मला, आज देखील जे कोणी आरोपी इथं येतात सुनावणीला, कोठडीला, त्यावेळी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभोवती असते। तर आज आपण तपशीलवार बघूया की धनंजय देशमुख यांनी नेमके काय गंभीर आरोप केलेत। बालाजी तांदळे, संजय केदार, डॉक्टर वायबसे आणि मोराळे हे बी टीम मध्ये आहेत। संतोष देशमुखांचा पाठलाग करणारी गाडी बालाजी तांदळेनं घरी सोडली। 6 आणि 9 डिसेंबरला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदारांना आरोपींनी फोन केला। पोलिसांनी बी टीम मधल्या आरोपींची चौकशी करून त्यांना सोडून दिलं। आरोपींना मदत करणारी बी टीम सध्या मोकाट फिरतीये। सहआरोपी म्हणून चौघांवर कारवाई का होत नाही असा सवाल देखील धनंजय देशमुखांनी उपस्थित केलाय। तर या बी टीमच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे, बजरंग सोनवणे आणि अंबादास दानवे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया। आरोपी फरार आहेत। कोणत्या तरी बड्या नेत्याला फोन केलाय। बडा नेता कोण हे जनता सांगते, मीडिया सांगते, रेकॉर्ड सांगतोय, तरी तुम्ही अटक करत नाहीत। आरोपी फरार आहे, किती सोपं आहे ना। आरोपी फरार आहे, त्याला पकडत नाहीत। उघड आहे ना। लोक काही केलेत का? जे आरोपी फरार होते खुनाच्या टायमाला त्यांना कोणतरी सांभाळलंय, ते सह आरोपी नाहीयेत। त्या कोणत्याने मोबाईल फेकून दिलाय, कोणाचा बी चाट्याने द्या, ते सापडत नाही। हे पुरावे नष्ट नाही करणं म्हणतात, त्याला काय म्हणतात? आरोपी सोडून देणार आहेत तुम्ही? या लोकांनी त्यांना पळून जायला मदत केली। याच लोकांनी कुठं पोलीस स्टेशनला ब्लँकेट पुरवले, कुणी गाड्या पुरवल्या, कुणी पैसे पुरवले। तर या लोकांचे नावं जर धनंजय देशमुखने डायरेक्ट बाय नेम घेतलं असेल तर मला एसपी साहेबाला सांगायचं की एसपी साहेब तुम्ही काय करायला लागलात, नेमकं का करत नाही त्याच्यात? आणि CID असेल, SIT असेल, ज्यांनी नेमलं त्यांनी सुद्धा या टीमला एकदा चौकशीला घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना। हे बीडचं दहशतवाद संपणार नाही जोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून बाजूला करत नाही, तोपर्यंत बीडचा दहशतवाद संपणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।